श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व मकर राशींच्या जातकांनो. ब्रह्मांडीय ऊर्जेच्या एका अत्यंत विशेष आणि चमत्कारिक वळणावर तुम्हा सर्वांचं मी आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण मकर राशी तुमच्या घराचे दरवाजे आता एका अशा खास व्यक्तीसाठी उघडणार आहेत, जिच्या आगमनाची वार्ता ऐकूनच तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या आयुष्यात आणि कुटुंबात आता सुखाचा, समाधानाचा आणि एका मोठ्या आल्हाददायक बदलाचा वर्ष होणार आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोण आहे आणि तिचं नाव ऐकून तुमचे डोळे नक्कीच ओले का होतील बरं? कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात फक्त साधी भेट म्हणून येणार नाही, तर ती तुमच्या जीवनातील अनेक वर्षाचा रिकामेपणा आणि एकटेपणा पूर्णपणे भरून काढणार आहे. काही मकर राशींसाठी तर ही व्यक्ती जुने दुरावलेले ऋणानुबंध पुन्हा घट्ट जोडणार आहे, तर काहींसाठी ही व्यक्ती साक्षात स्वामींची आणि देवाची एक अनमोल भेट असणार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही भेट केवळ एक योगायोग नसून नियतीने आणि तुमच्या पाठीशी असलेल्या दैवी शक्तीने आधीच ठरवली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात मिस करू नका. कारण व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे त्या भाग्यवान व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात कोणत्या अक्षराने होते, ती व्यक्ती कोण आहे आणि ती कधी प्रवेश करणार आहे, हे सर्व काही मी आजच्या या विशेष भागात सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि हो, तुम्हाला एकच नम्र आणि आपुलकीची विनंती करतो, आपल्या स्वामी रक्षा चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर जरूर प्रेस करा. कारण की तुमचा एक छोटासा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला अजून नवनवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा, संवेदनशील आणि थेट अंतर्मनाला स्पर्श करणारा विषय घेऊन आलेलो आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात होणाऱ्या मोठ्या परिवर्तनाचा सखोल विचार केला जाणार आहे. ही वेळ तुमच्यासाठी एक मोठी ऊर्जा बदलण्याची वेळ मानली जाते. कारण या काळात आता तुमची नकारात्मकता पूर्णपणे संपून नव्या सुरुवातीचे दारे उघडत आहेत. मकर राशींच्या लोकांमध्ये एक गूढ, सहनशील आणि अत्यंत परिवर्तनशील स्वभाव दडलेला असतो. सध्या तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव तुमच्या पराक्रम भावनात म्हणजेच मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या आयुष्यात काही दिवसांपासून सुरू असलेली अस्वस्थता किंवा मानसिक कोंडमारा आता शांततेकडे वळू लागेल. मनामध्ये साठलेल्या अनेक प्रश्नांना आता हळूहळू योग्य उत्तरे मिळू लागतील आणि घरातील वातावरण देखील अधिक सौम्य, आनंदी आणि सकारात्मक होईल. ज्या गोष्टी आत्तापर्यंत तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत होत्या त्या स्वतःहून तुमचा मार्ग सोडतील आणि तुमच्या मनात एक नवीन आशेचा किरण निर्माण होईल. ही वेळ मकर राशींसाठी आत्मपरीक्षणाची आणि नव्या वाटेवर चालण्याची आहे. तुम्ही घेतलेले निर्णय आता योग्य दिशेला जातील. घरात काहीतरी शुभ बदल होण्याची चाहूल लागेल आणि हाच तो काळ आहे जेव्हा एक विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक नाते नसून तुमचा एक मोठा भावनिक आधार ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आयुष्यातील अनेक दडलेल्या गोष्टी आता अवघड होतील आणि तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचं खरं स्वरूप तुम्हाला दिसू लागेल. काही लोकांपासून तुम्ही स्वतःहून दूर जाल, तर काही लोक तुमच्या अधिक जवळ येतील. येणाऱ्या या काळामध्ये जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे ती तुमच्या मनाला खूप जवळची वाटेल. कारण तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या व्यक्तीची वाट पाहत होतात तीच ही व्यक्ती असण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ आनंद आणि समाधान घेऊन येणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरात एक कमालीची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कुटुंबात काही आनंदाची बातमी येऊ शकते, जुने वाद मिटण्याची शक्यता आहे आणि तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. तुमच्या मनात जे दुःख साचलेलं आहे ते हळूहळू कमी होईल आणि ही व्यक्ती तुमच्यासाठी एक नवा सुंदर अध्याय सुरू करेल. तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढत ही व्यक्ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करेल. त्यामुळे ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सध्या तुमच्यावर ग्रहांची, विशेषतः भाग्य विधात्याची विशेष कृपा होत आहे आणि ही गोचर ग्रहस्थिती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे स्पष्ट चिन्ह दिसू लागतील आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याची देखील उत्तम शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना आता योग्य फळ मिळेल. तुमच्या मेहनतीचं चीज होईल. आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागतील आणि तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये देखील आता प्रचंड वाढ होणार आहे आणि तुम्ही स्वतःवर अधिक विश्वास ठेवू लागाल. हीच ती वेळ आहे जेव्हा तुमच्यासाठी यशाचे नवीन दार उघडे होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन मोठी संधी येईल. ही संधी तुम्हाला मोठ्या यशाकडे नेईल. तुमच्या स्वप्नांना आता पंख मिळतील आणि या सर्व बदलामध्ये ती विशेष व्यक्ती तुमच्यासोबत खंबीरपणे उभी राहणार आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की ही व्यक्ती नेमकी कोण आहे. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी संबंधित असू शकते. कदाचित ती एखादी जुनी मैत्रीण किंवा मित्र असू शकतो किंवा एखादा नातेवाईक जो काही काळ तुमच्यापासून दूर गेलेला होता. ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते आणि तिच्या येण्याने तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल. तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू येऊ शकतात कारण ही भेट खूप दिवसांनी होणार आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी इतकी खास आहे की तुमच्या आयुष्यात तिचे एक वेगळे स्थान आहे ज्याला तुम्ही कधीही विसरू शकला नव्हता. तिच्या आठवणी आजही तुमच्या मनामध्ये जिवंत आहेत आणि आता ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार असल्यामुळे ही भेट तुमच्यासाठी खूप भावनिक ठरणार आहे आणि तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने वळणार आहे. इथे गोष्ट लक्षात ठेवणं मकर राशीसाठी अत्यंत आवश्यक आहे. ती म्हणजे प्रत्येक बदल हा आपल्या कर्मावर आधारित असतो. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे आणि स्वामी सेवेचे फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व काही एका मोठ्या ब्रह्मांडीय योजनेचा भाग आहे. तुम्हाला फक्त संयम ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. नकारात्मक गोष्टीपासून आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. तुमच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा आणि तुमचा ज्या देवावर किंवा स्वामींवर विश्वास आहे त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे कारण तुमच्या आयुष्यातील अंधार आता दूर होणार असून प्रकाशाचे एक नवीन किरण तुमच्या आयुष्यात येणार आहे. ती व्यक्ती त्या प्रकाशाचा एक भाग असेल. ती तुमचं आयुष्य उजळून टाकेल, तुमच्या मनातील भीती दूर करेल आणि तुम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकवेल. तुमच्या घरात सध्या जे काही ताणतणावाचे वातावरण आहे ते आता हळूहळू कमी होईल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम आणि आपुलकी वाढेल. ज्या गोष्टीमुळे मतभेद निर्माण झाले होते ते आता कायमचे मिटतील आणि तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ही व्यक्ती त्या आनंदाचे एक मुख्य कारण असेल आणि तिच्या येण्याने तुमच्या घरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल ज्यामुळे सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतील. तुमच्या घरात काही शुभ कार्य किंवा धार्मिक कार्य होण्याची देखील दाट शक्यता आहे. ही वेळ तुमच्यासाठी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची, तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करण्याची आणि तुमच्या मनातील प्रेम व्यक्त करण्याची आहे. ही व्यक्ती तुम्हाला ते सर्व करण्यासाठी प्रेरित करेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा दूर होईल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल. तुमच्या मनात कदाचित अजूनही शंका असेल की हे सर्व खरोखर घडेल का, पण ज्योतिषशास्त्र सांगते की ग्रहांची चाल आणि नक्षत्राची स्थिती कधीच खोटी ठरत नाही. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या जागेवर अचूक बसते. तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे मनातील भीती आता दूर करा आणि स्वतःवर तसेच आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. ही वेळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या आयुष्यातील अडचणी आता दूर होणार आहेत आणि जीवनात कायमचे आनंद आणि समाधान येणार आहे. ही व्यक्ती त्या आनंदाचा एक महत्त्वाचा भाग असेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ समजेल. ही वेळ तुमच्यासाठी खूप खूप खास आहे. तुम्ही या वेळेचा योग्य उपयोग करा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जो सर्व काही बदलून टाकतो. तुमच्यासाठी तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे. ही वेळ तुमच्यासाठी आता परिवर्तनाची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि ती व्यक्ती त्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. तुमच्या आयुष्यातील दुःख आता संपणार आहे आणि सुखाची सुरुवात होणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होईल आणि तुमचं प्रत्येक स्वप्न साकार होईल. ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुम्ही या वेळेचा आनंद घ्या. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक देवदूत ठरेल. ती तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधान आणेल आणि तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. परंतु आता थांबा. इथे एक क्षण विचार करा. तुम्हाला वाटतं आहे का की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आधीच कुठेतरी आहे की अजूनही ती भेटायची बाकी आहे? या प्रश्नाचे उत्तर तुमच्या मनात खोलवर दडलेले आहे. तुम्ही ज्या व्यक्तीची मनापासून आठवण काढता
कदाचित तीच ही व्यक्ती असू शकते. तुमच्या स्वप्नामध्ये ती व्यक्ती वारंवार येते. तीच आता तुमच्या वास्तव्यात येऊ शकते. आणि तुम्हाला सांगतो, हा योगायोग नसून नियतीचा भाग आहे. तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या नात्याला एक वेगळं महत्त्व आहे. ही भेट काहीतरी खास घेऊन येणार असून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार आहे. तुमच्या मनातील रिकामेपणा दूर करणारी आणि तुम्हाला एक नवीन दिशा देणारी ही वेळ तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होता, तुमच्या आयुष्यातील हा क्षण खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि तुम्हाला एक नवीन आनंद देणार आहे. आता पुन्हा एकदा लक्ष द्या, कारण पुढचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याआधी काही संकेत तुम्हाला मिळू शकतात, जसे की अचानक जुन्या आठवणी जाग्या होणे, एखाद्या व्यक्तीचे नाव वारंवार कानावर पडणे किंवा स्वप्नामध्ये काही विशिष्ट संकेत दिसणे. ही सर्व चिन्हे त्या व्यक्तीच्या आगमनाची आहेत. तुम्ही या संकेताकडे बारीक लक्ष द्या आणि तुमच्या अंतर्मनाचे ऐका. तुमच्या मनात जे वाटतंय तेच खरं असू शकतं. हीच वेळ तुमच्यासाठी जागरूक राहण्याची आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं घडणार आहे आणि ही व्यक्ती त्या बदलाचा एक मुख्य भाग असेल. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आता अधिक सुंदर होईल. तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ अधिक सकारात्मक राहील. तुमच्या मनातील ताण कमी होईल आणि तुम्हाला मानसिक शांती लाभेल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही अधिक उत्साही वाटू लागाल. ही वेळ तुमच्यासाठी स्वतःची काळजी घेण्याची आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या मनाला शांत ठेवा. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला मोठा मानसिक आधार देईल, तुमच्या तणावाला कमी करेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती आणेल. तुमच्या मनातील भीती दूर करून ती तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल. तुमचं जीवन अधिक सुंदर आणि आनंदी बनवेल आणि आता तुम्हाला नव्या उमेदीने जगायला शिकवेल. मकर राशींच्या आध्यात्मिक प्रवासातही हा काळ फार महत्त्वाचा ठरणार आहे. तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल आणि तुम्हाला देवावर तसेच स्वामींवर अधिक विश्वास वाटू लागेल. तुमच्या प्रार्थनांना आता योग्य उत्तर मिळू लागेल. ही वेळ तुमच्यासाठी आध्यात्मिक शांती मिळवण्याची आहे. तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट अर्थाने घडते आहे हे तुम्हाला समजेल. ही व्यक्ती तुमच्या आध्यात्मिक प्रवासात तुमची साथ देईल, तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल आणि तुम्हाला प्रकाशाकडे नेईल. तुमच्या मनातील भीती दूर करून तुम्हाला एक नवीन दिशा देईल आणि तुमचं जीवन अधिक सुंदर बनवेल. ही वेळ तुमच्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. तर मकर राशी, तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्याची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होता, ती व्यक्ती आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. तिच्या नावाची सुरुवात मकर राशींच्या मित्रग्रहांच्या प्रभावाने म, भ, र आणि क या अक्षरापासून होऊ शकते आणि ही भेट तुमची आता येत्या 7 ते 21 दिवसांमध्ये घडू शकते. ही व्यक्ती तुमच्यासाठी फक्त नातं नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संपवणारी एक नवीन सुरुवात ठरणार आहे. तर मंडळींनो, हे राशी भविष्य मकर राशींच्या मंडळींना आणि तुमच्या मनाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या स्वामी रक्षा चॅनलच्या सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. तुमचा सकारात्मक प्रतिसाद मला असेच नवनवीन आणि सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. श्री स्वामी समर्थ. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.